झी 24 तास एक पाऊल पुढे। डॉक्टर कोटणीस हे मूळचे सोलापूरचे. खुद्द चीनचे पंतप्रधान त्यांच्या कुटुंबियांना भेटत असल्याबद्दल सोलापूरकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळेच त्यांच्या स्मारकासमोर आज जल्लोष करण्यात आला. भारत चीनमधल्या नाजूक संबंधांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर कोटणीसांच्या त्यागाचं मोल मोठं असल्याची भावना सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे. सोलापूरचे सुपुत्र डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या नातेवाईकांचा आज मुंबईमध्ये चीनचे पंतप्रधान यांच्या हस्ते सत्कार होतोय. डॉक्टर कोटणीसांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जे योगदान केलं त्या योगदानाची उतराई म्हणूनच आज चीनचं सरकार भारतात जेव्हा येईल तेव्हा कोटणीसांची आठवण काढतं. हे कोटणीस आहेत सोलापूरचे आणि सोलापूरच्या भावना साहजिकच भावना त्यांच्या आनंदी झाल्या असाव्यात हे नक्कीच आहे. आपण या बाबतीत जाणून घेऊया सोलापूरकरांच्या भावना नेमक्या काय आहेत. माझ्या भावना स्पष्ट आहेत. हिंदी चीनी भाई भाई हे स्लोगन सिद्ध करण्यासाठी भूमिपुत्र डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांनी जो योगदान दिलेलं आहे चायनासाठी त्याची कदर करत चायनाने भारत भूमीवर अतिक्रमण करू नये एवढंच मला सूचित करायचं आहे. चीनचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर येत आहेत आणि आपल्या सोलापूरचे सुपुत्र डॉक्टर कोटणीस यांची आवर्जून आठवण काढतायत आणि त्यांच्या नातेवाईकांचा ते सत्कार करतायत. आपण ह्या संबंधांना एकत्र करण्याकरता आपण सोलापूरकर म्हणून आपल्या कोटणीसांचं योगदान आणि भारत आणि चीनचे संबंध सुधारावेत याकरता काय आपले विचार व्यक्त करताय. त्यांचं शालेय शिक्षण सोलापूरात झालं, महाविद्यालयीन शिक्षण पुणे आणि मेडिकल शिक्षण हे मुंबईमध्ये झालं आणि ते अत्यंत गरीब परिस्थितीतून ते डॉक्टर झाले. त्याकाळी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या आव्हानानुसार चीनमध्ये ते तिथल्या लोकांच्या उपचारासाठी ते गेले आणि तिथंच त्यांनी आपला देहत्याग त्यांनी तिथं केला. एवढं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. तेव्हा त्या माणसाचं म्हणजे आज सुद्धा म्हणजे गेल्या 2-4 वर्षापूर्वी जेव्हा चायनामध्ये जेव्हा 10 परदेशी लोकांच्या जगातल्या लोकांचे निवड करायचं असं आव्हान चीनमध्ये करण्यात आलं तेव्हा 56 कोटी लोकांनी मतदान पहिल्या 10 मध्येच डॉक्टर कोटणीसांचं नाव त्या 10 मध्ये आलंय. हे खरंच फार अभिनंदनीय गोष्ट आपल्या भारतीयासाठी आहे आणि हा चीन मधल्या लोकांच्या भावना भारताबद्दलच्या ह्या चीन पंतप्रधानांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि भारताबरोबर जे आर्थिक संबंध किंवा लष्करी संबंध हे भावना लक्षात घेऊन त्यांनी आपल्या ठेवलं फार गरजेचं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.